नमस्कार, माझं नाव महेश कांबळे. ब्राय प्रोफेशनल. मी फोटोग्राफर या व्यवसायाशी संबंधित होतो. आज तुम्ही जे इथं माझं प्लॅन प्रेझेंटेशन ऐकायला आला, तो एक नवीन पद्धतीचा व्यवसाय आहे, बिझनेस आहे. त्यासाठी 20 मिनिटं लागतील. ते तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या. जर तुम्हाला वाटलं करायचं न करायचं हा वापर तुमचा आहे. ओके, तर मी प्रोफेशनल माझं फोटोग्राफी व्यवसायाशी होतं. कॉम्पिटिशन वाढत चाललं होतं. वेगळं काहीतरी करायचं शोधत असताना माझे ग्रेट अपलाईन विजय जगदाळे सरांनी मला हा प्लॅन दिला. त्या प्लॅन मला आवडला, मी करायला चालू केला. जर तुम्हाला आवडला तर आपण सगळे मिळून सोबत मिळून जबरदस्त करूया. ओके, सर्वांना प्रश्न विचारतो. सर मॅडम, तुम्ही मला एक प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे द्या. तुम्ही जे काही काम करताय ते करता करता तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळण्यात इंटरेस्ट आहे का? आहे ना. बघा, आपल्याला पैशाची गरज का आहे हे आपण पहिल्यांदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर बघा सर, 1940 साली आपलं घर 10 रुपयामध्ये चालत होतं. आता 1940 साली तुम्ही पण नव्हता, मी पण नव्हतो, पण आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील, ते सांगायचे बघा कमी पैशात घर चालत होतं. बरोबर ना? बघा, 20 वर्षाचा काळ निघून गेला सर. 1960 साली आपल्याला 100 रुपये लागायला लागले एक कुटुंब चालण्यासाठी. ओके, परत 20 वर्षाचा काळ निघून गेला. 1980 साली आपल्याला 1000 रुपयाची गरज होती. बरोबर ना? आता बघा, परत 20 वर्षाचा काळ निघून गेला. 2000 साली तुम्ही पण होता, मी पण होतो. मला सांगा, 1000 रुपयामध्ये आपलं घर चालत होतं का? म्हणजे आपल्याला डेफिनेटली किती रुपये लागणार आहे इथं? बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला 10,000 रुपयाची आवश्यकता 2000 साली लागत होती सर. आता जर तुम्ही हे लक्षपूर्वक बघितलं असाल, ऐकलं असाल, तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक 20 वर्षानं वेगळं काही नाही झालं, फक्त एक शून्य वाढत गेलाय. बरोबर ना? मग मला सांगा, 2000 नंतर आता चालू झालेलं साल कोणतं? 2020. बघा, त्या 2020 नंतर परत 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. मला सांगा, एक शून्य वाढणार का नाही वाढणार? डेफिनेटली वाढणार. म्हणजे आपल्याला किती रुपये लागतील सर? एक कुटुंब चालण्यासाठी आपल्याला 1 लाख रुपयाची आवश्यकता इथून पुढे लागणार आहे. बघा, मी काय म्हणतोय, काही लोक आम्हाला म्हणतात की 1 लाख रुपयाची गरज नाही, कारण आम्हाला 50,000 पगार आहे, 60,000 पगार आहे, आणि तेवढ्यात आमचं चालते भागते असं म्हणणारे लोक आम्हाला भेटत असतात. पण मित्रांनो बघा, जर नवरा बायको दोघं असतील, 2 मुलं असतील, चांगलं एखादं घर, दारात एखादी 4 व्हीलर कार, आणि मुलांना जर चांगलं शिक्षण द्यायचं म्हटलं तर आत्ता देखील 1 लाख रुपये पुरत नाही. बघा सर, हा महागाईचा रेशो मी माझ्या मनाचं सांगत नाही, तर महागाई वाढत चालली 9%. असं गव्हर्नमेंट सांगते आपल्याला की महागाई जी वाढते ती वाढत असते 9%, आणि जी पगारात इन्क्रिमेंट होते ती होत असते 3%. आता 3% जो पगार वाढतो तो कोणाचा वाढतो? जे गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहेत, गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला आहेत, त्या लोकांचा पगार 3% वाढतो. आता आपण सगळेजण जर प्रायव्हेटमध्ये असू तर आपला पगार 1.5 ते 2%च वाढत असतोय. मग मला सांगा सर, हा जो मध्ये गॅप राहिला 6%चा, हा जर भरून काढायचं म्हटलं तर आपल्याला वेगळं काहीतरी करायला पाहिजे का नको? डेफिनेटली आपल्याला वेगळं काहीतरी करायला लागणार आहे. बघा सर, माणूस म्हणून जन्माला आलोय आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. अन्न वस्त्र निवारा या गरजा आपल्या एन मार्गानं, कुठल्या ना कुठल्या मार्गानं पूर्ण होत असतात. बरोबर? वडिलोपार्जित का असं आपलं एक चांगलं घर आहे, कपडे लत्ता आपण चांगले घालतोय, 3 टाइम जेवतोय. पण मग मला सांगा, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी धावपळ करतोय, कष्ट करतोय, कशासाठी करतोय सर? पैशांसाठी, स्वप्नांसाठी, गरजांसाठी. बघा, त्या सगळ्या माध्यमातून आपण काय करतोय, आपण जेव्हा काम करायला चालू केलं होतं तेव्हा आपण आपल्या स्वप्नांचं काम करायसाठी काम चालू केलं होतं. बघा, आपण सर्वसामान्य माणसं आहे, आपले काय स्वप्न आहेत? एक चांगलं घर असावं, वाटतंय ना? बघा, जर ज्या घरात आता राहतोय त्याच्यापेक्षा निदान मोठं असावं. स्वप्न म्हटलं आपण बारकं बघणार आहे का? म्हणजे मोठं स्वप्न असावं असं प्रत्येकाचं स्वप्न आहे सर. घर झाल्यानंतर प्रत्येकाला वाटते आपल्या दारात एखादी कार असावी, वाटते की नाही वाटते? प्रत्येकाचं स्वप्न आहे. बघा, आपल्या बँकेत भरपूर बँक बॅलन्स पाहिजे. आता हे माध्यम झालं, ह्याच्याशिवाय काहीच होत नाही, तर तरी पण वाटतंय ना की आपल्या बँकेत भरपूर पैसे असायला पाहिजे. बघा, मुलांनी वेल एज्युकेशन घ्यावं असं वाटतंय का नाही वाटतंय सर आपल्याला? बघा, मुलांचं वेल एज्युकेशन स्वप्नात लिहिण्याचं कारण एवढंच की ते आता प्रचंड महाग झालेलं आहे. ओके, एखादं फॉरेन टूरला फिरून यावं असं वाटतंय का नाही सर आपल्याला? प्रत्येकाचं स्वप्न एकदा तरी आपण परदेशात फिरून यावं, लक्झरी शॉपिंग करावी, इतर लोकांची मदत करावी. आहे का आपली ही सगळी स्वप्न सर? बघा, मला सांगा, ही सगळी स्वप्न आपली आहेत. आपण जे काही काम करतो त्यामध्ये ही सगळी स्वप्न पूर्ण होतात का? होत नाहीत. का पूर्ण होत नाही? पैसा. बघा सर, आपला प्रॉब्लेम काय आहे? ही स्वप्न पूर्ण करायची म्हटली तर यासाठी लागतोय प्रचंड पैसा. त्या मानाने आपला इन्कम आहे कमी आहे. मग आता हा जो मध्ये गॅप राहिला 6%चा, हा जर गॅप भरून काढायचं म्हटलं तर वेगळं काहीतरी करायला पाहिजे का नको? काय वाटते तुम्हाला? वेगळं काहीतरी करायला लागणार आहे. बघा सर, मी आतापर्यंत तुम्हाला एवढंच सांगतोय की वेगळं काहीतरी करायला लागणार आहे. बघा, जगातला वॉरेन बफेट सगळ्यात श्रीमंत माणूस. वॉरेन बफेट काय म्हणतात की एका मार्गाने 100 रुपये मिळवत बसू नका, एका मार्गाने 100 रुपये नका मिळवू,
तर काय करा, 100 मार्क छोटे छोटे तयार करा, 1-1 रुपये मिळवा. 1-2 मार्क बंद झाले, घरात 98 रुपये येतील. 5 मार्क बंद झाले, घरात 95 रुपये येतील. लॉकडाऊन सारख्या स्थितीमध्ये जर 80-90 मार्क बंद पडले तर आपल्या घरात 10-20 रुपये आलेच पाहिजे. त्यासाठी वेगळं काहीतरी करायला पाहिजे का नको? बघा सर, वेगळं काहीतरी करायला लागणार. आज जे तुम्हाला इथे मी प्लॅन प्रेझेंटेशन द्यायसाठी आलेलो आहे, ते कंपनीचं प्लॅन प्रेझेंटेशन मी तुम्हाला देणार आहे. ज्या कंपनीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती कंपनी तुमच्याकडे एक कमिटमेंट मागते. कोणतं? तर तुम्ही आमच्यासोबत 1 ते 4 वर्ष काम करा. 1 ते 4 वर्ष जर तुम्ही काम करायचा आमच्यासोबत निर्णय घेतला तर तुम्हाला महिन्याला 1 लाख ते जास्तीत जास्त 5 लाख इथे भेटू शकतात. ओके, मला सांगा 1 लाख ते 5 लाख इन्कम कशी वाटते? खूप चांगले. बघा, 1 लाख ते 5 लाख इन्कम खूप चांगले आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही जे आता काम करताय त्यामध्ये जर येणाऱ्या 1 ते 4 वर्षामध्ये तुमच्या घरात 1 लाख ते 5 लाख येणार असतील तर माझं ऐकायची काही गरज आहे का? काही गरज? बघा, 1 लाख ते 5 लाख इन्कम खूप चांगली आहे. जर मला वाटतंय ना माझ्या बिझनेसमध्ये 1 लाख ते 5 लाख येणार असतील तर करायची काही गरज नाहीये. पण जर प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला की मी जे आता काम करतोय त्यामध्ये तुम्हाला महिन्याला 1 लाख ते 5 लाख येणार 1 ते 4 वर्षामध्ये मिळणार नसतील तर डेफिनेटली हा ऐकायला पाहिजे का नको सर? बघा, त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय, तर एक कंपनीचा फॉर्म भरायचा आहे सर. त्या फॉर्मची किंमत आहे फ्री. आता मला सांगा, जर तुम्ही फॉर्म फ्रीमध्ये भरून आमच्यापाशी जॉईन झाला, या कंपनीत जॉईन झाला तर तुमची ती इन्व्हेस्टमेंट काय होणार आहे का? तुमची इन्व्हेस्टमेंट 0% इन्व्हेस्टमेंटमध्ये सर करायचा हा एक नवीन पद्धतीचा व्यवसाय आहे, व्यापार आहे. ओके, जर मी मगापासून म्हणतोय हा जर नवीन पद्धतीचा आहे तर जुन्या पद्धतीचा मार्केटला कसा चालतोय आपण थोडक्यात जाणून घेऊया सर. आपण सगळेजण कस्टमर आहे ना, आपण सगळेजण ग्राहक आहात, आपण सगळेजण ग्राहक आहे. समजा आपल्या घरात एखादी वस्तू संपली, आपण डायरेक्ट इथे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जातोय का आणायला? आपण कुठे जातोय? शेजारचा दुकानदार म्हणजे कोण? रिटेलर. तो जातो होलसेलर, तो जातो डिस्ट्रीब्युटर, तो जातो स्टॉकेजेस, मग इथे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. वर्षानुवर्ष आपल्या घरात अशीच वस्तू येते ना. बघा, एखाद्या वस्तू कंपनीमध्ये एखादी वस्तू जर 40 रुपये भरत असेल सर तर ते आपल्या घरात 20 पर्यंत किंमत झालेली असते 100 रुपये. ओके, आता कंपनी काय करते, मधले 60 रुपये त्यामधल्या व्यापार लोकांना वाटत असते आणि प्रत्येक कंपनीला वाटत असते की जे मार्केटला तयार केलेलं प्रोडक्ट आहे ते मार्केटला जास्तीत जास्त खपलं पाहिजे. त्यासाठी कंपनी पाण्यासारखा पैसा खर्च करते सर जाहिरातीवरती, ॲडव्हर्टाईजवरती. बरोबर. मला सांगा सर, ॲडव्हर्टाईजमध्ये जे दाखवतात ते किती टक्के खरं असेल असं तुम्हाला वाटते? 5%. बघा, 5%, 20%, 10%, प्रत्येकाचं काय ओपिनियन असू शकते. पण मी म्हणतोय सर 5%पेक्षा जास्त काहीच खरं नसते. का? तर जे वस्तू दाखवतात ते आपल्याला कुठं पण मिळतं एवढंच खरं. 95% जे मी खोटं म्हणतोय त्याचं उदाहरण पण देऊ शकतोय. बघा, आपण अमिताभ बच्चन साहेबांना ओळखतोय लहानपणापासून. मला जसं कळते तसं मी त्यांची एक जाहिरात बघतोय, इमामी नवरत्न तेल थंडा थंडा कूल कूल. बच्चन साहेब म्हणतात ते 2 रुपयाचे पाऊच आहे, तुम्ही लावा तुम्हाला शांत झोप लागल. टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकारांनी एकदा बच्चन साहेबांची मुलाखत घेतली होती. त्यांनी विचारलं, इमामी कंपनीची तुम्ही जाहिरात इतकी वर्ष झालं करताय, ब्रँड अँबॅसेडर बघायला कंपनी मग तयार नाही, सर तुम्ही तुमच्या डोक्याला कोणतं तेल लावताय? तर बच्चन साहेबांनी काय सांगितलं, मी माझ्या आयुष्यात माझ्या डोक्याला कोणतंही तेल लावलेलं नाहीये. आपल्याला म्हणतात तुम्ही लावा तुम्हाला शांत झोप लागेल. बघा सर, 10 लाख रुपयाचा बॉटल घालणारा माणूस 2 रुपयाचं तेल लावेल का? तर लावणार नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन काही वर्षापूर्वी त्यांची सुनबाई ऐश्वर्या बच्चन यायची टीव्हीला, काय म्हणायची, मेरी खूबसूरती का राज है लक्स साबण. आता आपण टीव्ही बघताना एवढं आपलं मेमरी शार्प आहे की आपण म्हणतोय की ऐश्वर्या राय काय लक्स साबण लावत नाही, पण तरी पण आपण जाहिरात बघतोय आणि जाऊन वस्तू खरेदी करत असते. सर मला सांगा, आपल्या जयसिंगपूर सिटीमध्ये आपण जिथं राहतोय, ज्या गावामध्ये राहतोय, ज्या शहरामध्ये राहतोय, त्या शहरामध्ये सगळ्यात मोठं घर, सगळ्यात मोठा बंगला, सगळ्यात मोठी कार हे आपल्यासारख्या ग्राहक लोकांचे, काही मध्ये व्यापार लोकांचे, व्यापार लोकांचे. बघा, ही लोक काय वाईट आहेत कसं? तर ही लोक वाईट नाही. त्यांनी काय केलं, आपल्या जवळचं भांडवल गुंतवले, ते पैसे मिळवाले. बरोबर. यालाच आपण सर म्हणतो ट्रेडिशनल मार्केट, परंपरागत चालत आलेली पद्धत. आता हीच पद्धत थोड्या दिवसात बंद होण्याच्या मार्गावर आहे सर. ज्या दुकानातून आपण 10-20 वर्ष झालं मटेरियल खरेदी करून देतो तेच आपण दुकान सोडून दिलं कधी, ज्यावेळी आपल्या शहरामध्ये डी मार्ट झालं, बिग बाजार झालं, म्हणजे मोठ्या मॉलमध्ये आपण खरेदी करायला चाललोय. का चाललोय? तर 1-2 रुपये स्वस्त मिळतं, सगळ्या वस्तू एका छताखाली मिळतात. ओके, आणि सगळ्या क्वालिटी बघायला मिळतं, व्हरायटी बघायला मिळतात. म्हणजेच काय, येणाऱ्या काही दिवसामध्ये ही लाईन सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. ओके, आता ह्याच्या पलीकडे जाऊन आपण आधी खरेदी करतोय ऑनलाईनला. मोबाईल एखादा चेक करून येतोय, त्याची प्राईस विचारून येतोय आणि ऑनलाईनला आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती बघतोय 200-300 स्वस्त मिळालं तर आपण तिथनं मागवतो. म्हणजेच काय, त्याच्या पुढची पद्धत आली ऑनलाईन. आणि ह्याच्या पुढे जाऊन आपली कंपनी काम करते सर डायरेक्ट सेलिंग. आता डायरेक्ट सेलिंग हे दुसरं तिसरं काही नाही तर व्यापार करण्याची एक नवीन पद्धत आहे. ओके, आता डायरेक्ट सेलिंगमध्ये आपली कंपनी काय म्हणते, मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो, म्हणजे वस्तू आम्ही बनवतो, जसा हा माणूस बनवते वस्तू आम्ही बनवतो, आम्हाला फक्त कस्टमर लोक पाहिजे आहेत, की मधली लोक नको आहेत. कस्टमर तुम्हीच व्हा, ॲडव्हर्टाईज तुम्हीच करा आणि डिस्ट्रीब्युटर पण तुम्हीच व्हा.
हा जो 60% पैसा आम्ही मधल्या लोकांना वाटत देतो, हा 60% पैसा आम्ही डायरेक्ट तुम्हाला देतो. ठीक आहे, रॉकेट सायन्स नाही सर, झटपट लॉटरी नाही, तर आला लगेच करोडपती लखपती कोण होणार नाहीये. हा जो कंपनी मधल्या लोकांना पैसा वाटत होती तोच पैसा कंपनी आपल्याला देणार आहे. सर मला सांगा, हा 60% पैसा या लोकांच्या आयुष्यामध्ये आला, यांच्या आयुष्यात काही बदल झालाय की नाही झालाय? डेफिनेटली झालाय. तोच पैसा जर आपल्या आयुष्यात आला, आपल्या घरी आला, तर आपल्या आयुष्यात काही बदल होणार का नाही होणार? नक्की होणार. बघा, ही 60% रक्कम सर इतकी मोठी आहे की आपण त्याचं गणित घालू शकत नाहीये. विराट कोहलीला आपण ओळखतोय, विराट कोहलीला बीसीसीआय बोर्ड 300 करोड रुपये देते वर्षाचं मानधन, क्रिकेट खेळण्यासाठी 300 करोड रुपये देते, आणि विराट कोहली साहेब भारत सरकारला टॅक्स भरतात 600 करोड रुपये. आता एवढा पैसा कुठून आला? तर ह्या माध्यमातून सर ब्लेड पॉईंटची जाहिरात करायला देखील विराट कोहली साहेब लाजत नाहीत, आणि ते जगाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, ग्लोबल अँबॅसेडर. ते जगात त्यांच्या जाहिराती चालत असतात. ओके, तर हा पैसा प्रचंड आहे. हा जर पैसा आपल्या घरी आला तर आपल्या आयुष्यात काही बदल होणार का नाही होणार? डेफिनेटली होणार. ओके, ह्यालाच आपण सर म्हणतो डायरेक्ट सेलिंग. बघा सर, जर आपण डायरेक्ट सेलिंगमध्ये कंपनीमध्ये जर काम करायचा निर्णय घेतला तर चांगली कंपनी निवडणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडा आपल्याला अभ्यास करायला लागणार सर. बघा, डायरेक्ट सेलिंगमध्ये जर भारतात काम करायचा निर्णय घेतला तर तुमच्या लक्षात येईल भारतात 30,000पेक्षा जास्त कंपन्या काम करतात. 30,000 अबाव द्या, म्हणजे 30,000पेक्षा जास्त कंपन्या जे डायरेक्ट सेलिंगच्या नावाखाली काम करतात. तुम्ही असं ऐकलं असेल सर, तुम्ही एक आमच्याकडे 5,000 रुपये भरा, एक माणूस ह्या बाजूला जोडा, एक माणूस ह्या बाजूला जोडा, एक लेफ्ट एक राईट, एक जोडी जोडाली की तुम्हाला 2,000 मिळतील. असं ऐकलंय सर? बघा, त्याच्या पुढे जाऊन कंपनी काय म्हणते, ह्यांना पण एक जोडी जोडायला लावा, लेफ्ट अँड राईट, इथं जोडी जोडाली की परत 1,000 रुपये मिळतील. अशा कंपन्या भरपूर आल्या, अशा कंपन्या भरपूर गेल्या सर. ह्या लोकांनी डायरेक्ट सेलिंगचं नाव फक्त बदनाम करायचं काम केलं. ह्याचा आणि डायरेक्ट सेलिंगचा काडी मात्र संबंध नाहीये. मला सांगा सर, यामध्ये व्यापार कुठे दिसतो का? बघा, जोड्या जुळवा पैसे मिळवा, जोड्या बंद पैसे बंद. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या कंपन्या ऐकल्या असतील. तुम्ही 1,00,000 रुपये आमच्याकडे भरा, 4 वर्षाने तुम्हाला 2 लाख मिळतील. ऐकले असं कधी? भरपूर कंपन्या आल्या ज्या दाम दुप्पट करून देतो, दाम दुप्पट करून देतो असं म्हणून सांगायच्या. ही लोक पण सर डायरेक्ट सेलिंगच्या नावाखाली काम करायची, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला फक्त बदनाम करायचं या लोकांनी काम केले. आता सगळीच लोक चांगली असतात असं नाही, काही लोक चांगली, काही लोक खराब. तसं सगळ्या कंपन्या चांगल्या वाईट असं नसतात. काही लोक कंपन्या खराब पण होत्या, त्यांनी फक्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला बदनाम केले. आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये चांगली कंपनी निवडायची कशी? तर भारतात IDSA नावाचं एक असोसिएशन, इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन, ह्याच्या रजिस्टर असणाऱ्या कंपन्या सर 14. आता ह्यामध्ये जर चांगली कंपनी निवडायची तर त्यातल्या पण 13 कंपन्या सर परदेशात आहेत. आता आम्ही जी कंपनी निवडली, ज्या कंपनीचं प्रेझेंटेशन असं मला द्यावे, त्या कंपनी, ती कंपनी एकमेवच आहे अशी जी इंडियाची. त्या कंपनीबद्दल सर थोडक्यात सांगतो. कंपनीचं नाव आहे वेस्टीज. आता वेस्टीज म्हटलं की लोकांना वाटतं वेस्टीज हे कसलं काय नाव, तर वेस्टीज नसून वेस्टीज आहे. वेस्टीजचा अगोदर फुटप्रिंट, पाऊल खुणा. जी लोक वेस्टीजमध्ये काम करून सक्सेस झाले त्यांच्या पाऊल टाकून आपल्याला सक्सेस व्हायचं आहे. बघा, वेस्टीजची सुरुवात झाली होती 2004 साली. 17 वर्षापासून मार्केटला कंपनी काम करते ग्रोथनं. तुम्ही गुगलला जाऊन जर ट्रॅक रेकॉर्ड चेक केला वेस्टीजचा तर तुमच्या लक्षात येईल एकही वर्षी कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड खाली नाही आला. ग्रोथनं कंपनी काम करते. भारतात चालू झालेली कंपनी आज 7 देशात काम करते. एकमेव इंडियाची कंपनी अशी आहे जी परदेशामध्ये आपलं काम वाढवलेलं आहे, काम पसरवलेलं आहे. ओके, आता कंपनीमध्ये 350पेक्षा जास्त वस्तू आहेत सर, ज्या कंपनीच्या 1 नंबर क्वालिटीच्या हलाल सर्टिफिकेट असणाऱ्या, आणि जेवढे मोठे मोठे सर्टिफिकेट लागतात एखाद्या कंपनीला ते सगळे कंपनीकडे सर्टिफिकेट आहेत. 350पेक्षा जास्त वस्तू आपल्या कंपनीच्या आहेत. 6,000पेक्षा जास्त लोक असे आहेत ज्यांनी मनपसंतीची कार खरेदी केली. आपल्या 16 वर्षामध्ये कार खरेदी केलेली आहे आपल्या कार फंडच्या माध्यमातून. 2,500पेक्षा जास्त लोक असे आहेत ज्यांनी आपल्या मनपसंतीचं घर, 1 करोड रुपये प्रॉपर्टी असणारे घर 2,500पेक्षा जास्त लोकांनी इथं केलेलं आहे. 201 लोक असे आहेत ज्यांनी लक्झरियर कार खरेदी केली. तर लक्झरियर कार म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की 50-60 लाखाच्या किमतीच्या पुढची कार. ओके, काही लोक 10,000पेक्षा जास्त अशी लोक आहेत की महिन्याला 1 लाखापासून 1 करोड 5 लाख रुपये इन्कम महिन्याला मिळवतात. आता 1 करोड 5 लाख म्हटलं तर आपल्याला जरा शंका वाटू शकते, पण तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकताय डायरेक्ट सेलिंगमध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळवणारा माणूस कोण, तर तुम्हाला आपल्या कंपनीच्या सिद्धार्थ सिंग सरांचं नाव येईल. आणि सिद्धार्थ सिंग कुठल्या कंपनीचे सांगितलं विचारलं तुम्ही गुगलला तर तुम्हाला सांगेल गुगल की वेस्टीज कंपनीचे. बघा सर, कंपनी भरपूर मोठी आहे. कंपनीमधून बोलायचं म्हटलं तर अर्धा पाऊण तास 1 तास आपल्याला कमी पडेल, पण कंपनी आपल्या फायद्याची कशी एवढंच आपण जाणून घेऊया. ओके, काही शंका कंपनीबद्दल असतील तर तुम्ही त्या गुगलवरती जाऊन सर्च करू शकताय. मी इथं उभारून काय पण बोलू शकते, पण कंपनीबद्दल गुगल बाबा कधी खोटं बोलणार नाही. आज सर तुम्ही एक फॉर्म भरला आपल्या कंपनीचा, तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये करायचा नवीन पद्धतीचा व्यवसाय तुम्ही जर आमच्यासोबत करायला सुरुवात केली तर आपण जबरदस्त पद्धतीने हा बिझनेस करू शकतो. जर तुम्ही फॉर्म भरला तर कंपनी तुम्हाला 7 प्रकारचं इन्कम द्यायला चालू करते.
7 प्रकारचे इन्कम देते. जेव्हा तुम्ही एक फॉर्म भरून आमच्या कंपनीमध्ये जॉईन होता 7 प्रकारचे इन्कम आहेत मॅडम. तर पहिले इन्कम आहे रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट हे पहिले इन्कम कंपनीने दिले 10% ते जास्तीत जास्त 20% आपल्याला कंपनी रिटेल प्रॉफिटचं हे इन्कम देते मॅडम. बघा रिटेल प्रॉफिट ह्या इन्कमसाठी आपल्याला करायचं आहे काय, घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू. जसं आज आपण कुठं ना कुठं खरेदी करत असतो, मॉलला, डीमार्टला, बिग बाजारला, शेजारचा दुकानदार, होलसेलर, कुठं ना कुठं आपण वस्तू खरेदी करतोय. त्याच वस्तू फक्त तुम्हाला आजपासून ह्या वेस्टीज नावाच्या दुकानात खरेदी करायची. आता मला तुम्ही असं विचारू शकता मॅडम की वेस्टीच्या दुकानात आम्ही वस्तू का खरेदी करायच्या. तर मी तुम्हाला याची 3 कारणं सांगतो. बघा जर वेस्टीच्या वस्तू स्वस्त असतील तर घ्यायला काय अडचण आहे का. वेस्टीच्या वस्तू स्वस्त असतील तर घ्यायला काय अडचण नसावी. जर स्वस्त आहेत मग आपण माती आणणार आहे का, तर त्याची क्वालिटी पण चेक करणार. बरोबर. तर क्वालिटीला एक नंबर वर्ल्ड क्लास क्वालिटीच्या वस्तू असतील तर घ्यायला काय अडचण आहे का, काय अडचण नसावी. आणि जर दुकान बदलून आपल्या घरात पैसे येणार असतील तर दुकान बदलायला काय हरकत आहे का, दुकान बदलायला काय हरकत नसावी. बघा मॅडम आपण कुठल्या दुकानदारासोबत करार केलाय का, त्या विषयावर तुझ्यातच घेतो म्हणून, तर काय करार केलेला नाहीये. मला सांगा आपल्या घरामध्ये महिन्याकडे किती रुपयाचा बाजार लागतील. 3,000, 5,000, 10,000 जसं कुटुंब तसं बाजार. मी म्हणतो एक 3,000 रुपयाच्या वस्तू आपल्याला घरी लागतात असं आपण गृहीत धरूया. 3,000 लिहिले म्हणून 3,000 घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. ओके 3,000च्या वस्तू लागतात असं गृहीत धरूया. बघा तुम्ही काय करताय महिन्याच्या सुरुवातीला किंवा महिन्याच्या शेवटी लिस्ट बनवताय. काय काय घरातलं संपलंय दुकानदाराला देत आहे, दुकानदार तुम्हाला मटेरियल देतोय, तुम्ही त्याला पैसे देताय. हेच करतो आपण 10-20 वर्ष झालं. बरोबर. मला सांगा जर 3,000 बिल झालं तुमच्या दुकानामध्ये तर दुकानदार तुमच्याकडे पैसे किती घेतोय, 3,000 घेतोय. बघा आपली कंपनी ह्याच वस्तू जर तुम्ही आमच्या दुकानातून खरेदी केल्या तर तुम्हाला झालेल्या बिलावर 10% ते 20% कंपनी जागेवर डिस्काउंट देते. जर 20% पकडले तर 700 रुपये होतात. 700 रुपये कंपनी जागेवर कमी करून ह्या वस्तू तुम्हाला बसतात 2400 रुपयाला. आता बघा मॅडम सर हा जी 700 रुपये तुमची बचत झाली त्या बचतीलाच पहिले इन्कम म्हणते कंपनी रिटेल प्रॉफिट. आता काही लोक आम्हाला म्हणतात की बचतीला तुम्ही इन्कम कसं म्हणताय. बघा सर छोट्या छोट्या बचतीतून आपण चांगले पैसे मिळवू शकतो. ओके ह्याच्यानंतर दुसरी ऑफर ह्यामध्ये अनेक कंपनी द्या रिपर्चेस ऑफर. रिपर्चेस ऑफर ही ऑफर असते 10%ची. ह्यामध्ये काय कंपनी काय म्हणते तुम्ही ह्या महिन्यात वस्तू थोड्या खरेदी केल्या, फॉर्म भरला, थोड्या वस्तू घेतल्या, वापरल्या, संपल्या, तुम्हाला आवडल्या तर तुम्ही पुढच्या महिन्यात घ्यायला येणार नाही येणार, डेफिनेटली तुम्ही घ्यायला येणार. जेव्हा तुम्ही पुढच्या महिन्यात 2 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत जर खरेदी करायला व्यक्तीच्या दुकानामध्ये आला तर तुम्हाला झालेल्या बिलावर कंपनी डिस्काउंट पण देते आणि जे बिल होईल त्यावरच्या 10%च्या वस्तू तुम्हाला कंपनी ऑन द स्पॉट फ्री देते. म्हणजे 2400 10% काढलं तर 240 रुपयाच्या वस्तू तुम्हाला कंपनी जागेवरती फ्री देऊन टाकते. मला सांगा सर, मला सांगा मॅडम की 240 रुपयाच्या वस्तू आपल्याला ज्या फ्री मिळाल्या आजपर्यंत आपल्याला कोणी साधं चॉकलेट तरी फ्री दिले का. बघा दुकानदारासोबत आपण गेलो आणि आपल्यासोबत एखादं छोटं बाळ असेल त्याला जर चॉकलेट मागवलं दुकानदार 1-2 रुपये त्याचे पण बिलात लिहित असते. आता त्याला फुकट त्याला परवडत नाही ती गोष्ट जरी खरी असते तर आपली कंपनी आपल्याला 10%च्या वस्तू ऑन द स्पॉट फ्री देते. ह्यामध्येच अनेक तिसरी ऑफर देते कंपनी कॅशबॅक. कारण कन्सिस्टन्सी ऑफर. कन्सिस्टन्सी ऑफर म्हणजे काय तर सातत्यानं खरेदी करण्याची ऑफर. आता इथं कंपनीमध्ये तुम्ही 3,000च्या वस्तू सलग 4 महिने जर खरेदी केल्या 3,000 3,000 3,000 3,000 तर येताना 5व्या महिन्यामध्ये काय करा तुमची जी बाजाराची बॅग आहे, जी बाजाराची तुमची पिशवी असते ती फक्त घेऊन या आणि लागणाऱ्या 3,000च्या वस्तू ऑन द स्पॉट फ्री घेऊन जावा 1 रुपया न देता. आता इथं कंपनी काय म्हणते तुम्ही लायबल कस्टमर झालाय. आता एका दुकानात तुम्ही 10-20 वर्षाला वस्तू खरेदी करताय तर ती दुकानदारानं म्हटलं का एखाद्या दिवाळीला बाजार फ्री घेऊन जावा, त्याला फुकट द्यायला परवडत नाहीये. पण आपली कंपनी म्हणजे 4 महिने तुम्ही आमच्याकडनं कन्सिस्टंटली खरेदी केलेली आहे, तुम्ही लायबल कस्टमर झालाय, 5व्या महिन्यात 1 रुपया न देता 3,000च्या लागणाऱ्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकताय. आता आम्ही फ्री द्यालोय, फुकट द्यालोय याचा अर्थ असा नाही की आम्ही जे द्यावे ते घ्या. जे तुम्हाला पाहिजे, जे तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्ही इथून घेऊन जाऊ शकताय. ओके आता ह्यामध्येच आणि चौथी ऑफर देते कंपनी कॅशबॅक ऑफर. हे असते 5% ते जास्तीत जास्त 20% कॅशबॅक. कसं देते कंपनी, जसं आपण सिलेंडर खरेदी करतोय घरी, आता सिलेंडरची सबसिडी 10-12 दिवसांनी आपल्या खात्याला जमा होते. त्याच पद्धतीने झालेल्या बिलावर कंपनी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला झालेल्या बिलावरचं 5% 20% तुमच्या खात्याला कंपनी परत रिफंड करते कॅशबॅकच्या स्वरूपामध्ये. बघा सर मॅडम तुमच्या लक्षात येईल ह्या 4 ऑफरनुसार जर तुम्ही वस्तू खरेदी केल्या, वेस्टीज कंपनीच्या वस्तू या 4 ऑफरनुसार जर तुम्ही खरेदी केल्या तर सगळ्या वस्तू ऑन MRPच्या 50%लाच पडलेल्या असतात तुम्हाला. जसं MRPनं तुमचं बिल झालं होतं 3,000 तर या सगळ्या वस्तू तुम्हाला बसलेल्या असतात 1,500 रुपयाला. आता तुमच्या मनात शंका येऊ शकते एवढं स्वस्त त्याला परवडतंय कसं.
50% डिस्काउंट कोण देते? तर कोणी देत नाही. आपली कंपनी का देते? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं ट्रेडिशनल मार्केटमध्ये जे 60% पैसे कंपनीमध्ये लोकांना वाटत होते, तेच 60% पैसे आपल्याला कंपनी स्टेप बाय स्टेप त्यातले 50% पैसे रिटर्न करते. आपले अजून 10% इन्कम रक्कम कंपनीकडे शिल्लकच आहे. ओके, म्हणजे काय होणारी बचत. आता ही तुमच्या घरातली बचत झाली. 50%ला सगळ्या वस्तू पडल्या, तुमच्या घरातली बचत झाली. आणि बचतीबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे? तर तुमच्या पूर्ण कुटुंबाचं आरोग्य सुधारणार आहे. का? तर आपल्या सगळ्या वस्तू ऑर्गॅनिक विदाऊट केमिकल. आता विदाऊट केमिकल खाल्लं पाहिजे, वापरलं पाहिजे. डॉक्टर लोक का सांगायला? तर नको ते आजार आपल्या घरामध्ये आले. ओके, तर हे टाळण्यासाठी आपण आयुष्यभर काम करून पैसा दवाखान्याला घालण्यापेक्षा ऑर्गॅनिक वस्तू वापरून आपण आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुधारू शकतोय आणि आपली बचत पण करू शकतो. ओके सर, तर आता ही तुमची बचत झाली. बचतीबरोबर तुमचं आरोग्य सुधारलं. आता याचं पुढे कंपनी तुम्हाला काम कराच असं म्हणत नाहीये. पण जर तुम्ही काम करायचा निर्णय घेतला आणि आपलं टार्गेट काय आहे? तर महिन्याला 1 लाख ते 5 लाख आपल्या घरात कशी येतील? तर दुसरं इन्कम कंपनी तुम्हाला चालू करते. परफॉर्मन्स बोनस हा असतोय 5% पासून ते जास्तीत जास्त 20%. आता इथं आपल्याला काम करायला लागणार आहे सर. जसं मी म्हटलं 1 ते 4 वर्ष आपल्याला काम करायचं आहे, तर आपल्या घरात 1 लाख ते 5 लाख येणार आहे. कसे येणार आहेत? तर हाच इन्कममधनं आपल्याला ते पैसे येणार आहेत. बघा, इथं आपल्याला काम करायचं आहे. काय काम करायचं आहे? तर आपल्या ओळखीच्या 100 लोकांची यादी आपल्याला बनवायला लागेल. मला सांगा सर, मला सांगा मॅडम, 100 लोकांना आपण भेटलो, त्यांना मागायचा रेशो समजावून सांगितला, त्यांची स्वप्न सांगितली, आपल्या वस्तू कशा स्वस्त पडतात, आपल्या वस्तूंचं महत्त्व पटवून दिलं, आपल्या वस्तूंची क्वालिटी सांगितली. मला सांगा 100 लोकांना आपण ही सगळी माहिती सांगितल्यावर किती लोक दुकान बदलायला तयार होतील? 80% डेफिनेटली होतात. 50, 60, 70, 80% तरी डेफिनेटली होतात. मी म्हणतोय आपल्यासारखे 100 लोक, 70 नको, 60 नको, फक्त 10% लोक दुकान बदलतील. 100 मध्ये 10% लोक जरी दुकान बदलली आणि ह्या लोकांनी फक्त आपल्यासारखं जे 3-3 हजाराच्या वस्तू खरेदी केल्या, तर वेस्टीज कंपनीचा बिझनेस होते 30,000. वेस्टीज कंपनीचा बिझनेस 30,000 होते. आता कंपनी काय म्हणते? आम्ही तुम्हाला ओळखत होतो, 10 लोकांना ओळखत नव्हतो, पण तुमच्यामुळे 10 लोकांनी खरेदी केली आणि टर्नओव्हर 30,000 झालाय. तर ह्या 30,000 वरती परफॉर्मन्स बोनस कंपनी तुम्हाला 5% पासून ते 20% देते. जर 20% पकडले तर 6,000 रुपये होतात. आता 6,000 डायरेक्ट कंपनी तुम्हाला नाही देत. आता ह्या ज्या 10 लोकांनी खरेदी केली त्यांचा कॅशबॅकचा पैसा, त्यांचे 1,500 रुपये कंपनी त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करते आणि राहिलेले 4,500 रुपये कंपनी तुमच्या खात्याला डायरेक्ट देऊन टाकते. बघा सर, 1 लाख रुपयाची जरी भाषा 2 मिनिटं बाजूला ठेवली, घरात लागणाऱ्या वस्तू तरी फ्री झाल्या ना आपल्याला. बघा, आता हे 4,500 तुम्हाला असेच मिळाले का? रॉकेट सायन्स नाही, झटपट.ने मी पहिलाच बोलले. कशाचे मिळाले? तर आपण 100 लोकांना भेटलो, त्यांना माहिती सांगितली, महत्त्व पटवून दिलं, त्या कामाचे पैसे आपल्याला मिळाले सर. बघा, जे 90 लोक आपल्याला नाही म्हणाली, 10 आधी 100 मध्ये म्हणजे 90 लोक आपल्याला नाही म्हणाली, ती लोक कोण असतात? ते चेन सिस्टममध्ये पैसे गुंतवलेले असतात, डबल इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठेतरी पैशाला फसलेले असतात, मार्केट आणि लिक्विडिटी भरपूर आहे. जे 10 लोक आली ते आपल्यासारखे ड्रीमर्स असतात, त्यांची स्वप्न मोठी असतात, वेगळं काहीतरी करायला पाहिजे हे त्यांना माहीत असते. ते वस्तू वापरतात, त्यांना वस्तू आवडल्या, त्यांच्या घरातली बचत झाली आणि 4 कॅशबॅकच्या स्वरूपातले पैसे परत आले, तर ही लोक गबसत नाही आहेत. आता काय करतील? ही 10 लोक त्यांच्या 100 लोकांची यादी बनवतील. मी म्हणतोय त्यांना पण 90 लोक नाही म्हणतील, 10च लोक तयार होतील, तर लोक तुमच्या टीममध्ये सर होतात 100. बघा सर, हे जे 4,500 रुपये आपल्याला मिळाले ते आपल्याला असेच रॉकेट सायन्स किंवा झटपट.ने न मिळता आपण 100 लोकांना भेटलो, त्या कामाचे पैसे आपल्याला मिळाले. आता ही 10 लोक जे आहेत, जे 90 लोक आपल्याला नाही म्हणाली, 10 लोक जे आली, ते 10 लोक कोण असतात? आपल्यासारखे ड्रीमर्स असतात, त्यांची स्वप्न मोठे, त्यांना वाटत असते वेगळं काहीतरी करायला लागणार आहे, म्हणून ती 10 लोक आपल्याला जॉईन होतात. आता ही 10 लोकांच्या घरातली बचत झाली, वस्तू आवडल्या आणि कॅशबॅकच्या स्वरूपात जेव्हा पैसे परत देतात तेव्हा ही लोक बसत नाहीत. आपण काय करणार? तर त्यांच्या 100 लोकांची यादी बनवून घेणार. 100 लोकांमध्ये मी म्हणतो 90 लोक त्यांना पण नाही म्हणतील, का? तर मार्केटला निगेटिव्हिटी भरपूर आहे. 90 लोक नाही म्हणतील. जर 10 लोकांच तयार झाले तर तुमच्या टीममध्ये लोक होतात सर 100. आता ह्या 100 लोकांनी फक्त आपल्यासारखं जे 3-3 हजाराच्या वस्तू खरेदी केल्या, तर टर्नओव्हर होते सर 3 लाख, तुमचा चेक जाते 60,000. आपल्याला कळत देखील नाही कोण कुठं खरेदी करायला, त्याचे पैसे आपल्याला घर बसले याला चालू झाले असतात सर. परफॉर्मन्स बोनस म्हणजे काय? जसा त्याचा परफॉर्म तसा त्याला बोनस. जेवढी तुमची टीम वाढत जाईल, तुम्ही एका ठिकाणी राहून पूर्ण देशामध्ये बिझनेस करू शकताय, आपल्या 7 देशामध्ये पण बिझनेस करू शकताय. बस हे 2 इन्कम झाले. मी मगाशीच म्हटलं की तुम्ही जेव्हा जॉईन होता तेव्हा तुम्हाला कंपनी 7 प्रकारचे इन्कम द्यायला चालू करते. आता तिसरे इन्कम कंपनी तुम्हाला देते सर डायरेक्टर बोनस. डायरेक्टर बोनस असते, तुम्ही काम करताना 5% असते, काम करत करत जेव्हा 20% पोहोचताय तेव्हा कंपनी तुम्हाला 14% पार्टनर करून घेते. कंपनीचा ग्लोबल टर्नओव्हर त्यातले 14% बाजूला काढते, जे डायरेक्टर लोक झाले त्यांच्या खात्याला कंपनी ट्रान्सफर करते. चौथे इन्कम देते कंपनी ट्रॅव्हल फंड.
जसं आपलं प्रत्येकाचं स्वप्न आहे परदेशात करायचं, त्यासाठी कंपनी महिन्याला 5% परत बाजूला काढते टोटल ग्लोबल टर्नओव्हरमधलं, आणि वर्षाला 2 ट्रिप ऑर्गनाईज करते, एक एशियाचा एक युरोपचा. तुम्ही तुमच्या घरातल्या 6 लोकांना घेऊन ट्रिपला जाऊ शकताय. 5वं इन्कम परत देते कंपनी आपल्याला कार फंड. जसं आपलं प्रत्येकाचं स्वप्न आहे एक कार आपली असावी, त्या कार फंडसाठी कंपनी परत ग्लोबल टर्नओव्हरमध्ये 5% बाजूला काढते आणि महिन्याला जास्तीत जास्त 80,000 रुपये देते. 80,000 रुपये हप्ता असणारी गाडी आपण घेऊ शकतोय, वापरू शकतोय. ओके. आणि 6वं इन्कम देते कंपनी आपल्याला हाऊस फंड. जसं आपलं प्रत्येकाचं स्वप्न आहे घर बांधायचं, तर त्या घर बांधण्यासाठी आपल्याला कंपनी महिन्याला 3% परत टोटल ग्लोबल टर्नओव्हरमध्ये 3% पैसे बाजूला काढते आणि महिन्याला जास्तीत जास्त 1 लाख रुपये देते. 1 लाख रुपये हप्ता असणारं घर घेऊ शकताय, प्रॉपर्टी 1 लाख रुपये हप्ता असणारं घर बांधू शकताय. ओके. आणि जे 7वं इन्कम आहे शेवटचं LOB लीडरशिप ओव्हररायडिंग बोनस, हे असते 16%. ओके. आता हे सगळे इन्कम आपल्याला कंपनी कशी देते, काय देते, त्याचं मी सविस्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट मीटिंगला मी तुम्हाला पूर्ण त्याची माहिती देऊ शकते. बघा डायरेक्टर बोनस कधी देते, ट्रॅव्हल फंड कधी, कार फंड कधी, हाऊस फंड कधी आणि LOB कधी, हा नेक्स्ट मीटिंगला मी तुम्हाला सगळं क्लिअर करून सांगतो. कारण का आज सगळंच तुम्हाला जर एकदा सांगितलं तर तुम्हाला सगळं ते बॉस होईल, तुमच्या काहीच लक्षात राहणार नाही. ओके. तर ही 7 प्रकारची इन्कम आपल्याला कंपनी देते. बघा सर, बघा मॅडम, तुम्ही आता इथं वस्तू कधी खरेदी करणार, जसं मी मगाशी म्हणालो वस्तू स्वस्त आहे तर तुम्ही खरेदी करणार, जर क्वालिटीला चांगली असतील तर लोकांना सांगणार, नाहीतर सांगणार नाहीये. मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतो की आपल्या वस्तू मार्केटपेक्षा स्वस्त पण कशा आहेत आणि क्वालिटीला पण कशा चांगल्या आहेत. तर मला फक्त सांगा, आता घरी तुम्ही बाथिंग सोप, आंघोळीचा साबण कोणता वापरताय? बघा मी इथं काय करतो, एक संतूर, इथं मी आपल्या कंपनीचा वेस्टीजचा साबण घेतो, इथं मी आपल्या एक डव नावाचा साबण आहे तो एक घेतो. आता इथं मी एक डेटॉल घेतो, डेटॉल, लायबॉय, मेडिमिक्स. ओके. तर हे सगळे साबण मी मार्केटचे घेतो. आता हे सगळे साबण मी 100-100 ग्रॅमचे घेतो. आपल्याला कंपॅरिझनला बरं पडेल की आपण 100-100 ग्रॅमचे हिशोबाने आपण कंपॅरिझन करूया. संतूर साबणाची किंमत 100 ग्रॅमची कोणाला माहिती? बघा संतूर ग्रॅमची साबणाची किंमत आहे 28 रुपये 100 ग्रॅम. 75 ग्रॅम तर कमी आहे, 50 ग्रॅम तर कमी आहे. प्रत्येक साबण आपण 100 ग्रॅम घेतले त्याची मी किंमत किती लिहावी. वेस्टीज साबणाची, आमच्या साबणाची MRP 40 रुपये. डव साबणाची MRP 63 रुपये 100 ग्रॅम. 75 ग्रॅम तर कमी आहे, 50 ग्रॅम तर कमी आहे. 10 रुपयाला पण त्याचा आता साबण आलेला आहे. आता डेटॉल आणि मेडिमिक्स ते साबणाची किंमत आहे 30 रुपये 100 ग्रॅम. ओके. आता बघा मला सांगा, आपण सर्वसामान्य माणसाच्या कॅटेगरी जरी स्वतः पकडलं, आपण आपली बचत बघतोय, बचतीच्या अगोदर आपण जाहिरात बघतोय आणि मग तो साबण खरेदी करून आणतोय. 2-3 साबण वापरले की आपण ठरवतोय कुठला साबण चांगला, कुठला साबण खराब. मला सांगा साबण आपण कुठला खरेदी करणार? एक तर तुम्ही 28 आपली बचत बघून 28चा घेणार, किंवा लई तरी आता कोरोना चालू आहे म्हणून तुम्ही काय करणार, डेटॉल घेणार किंवा मेडिमिक्स घेणार किंवा लायबॉय घेणार. आता डेटॉलची पण जाहिरात डॉक्टर करतोय, लायबॉयची पण जाहिरात डॉक्टर करतोय, मेडिमिक्स पण आयुर्वेदिक साबण आहे म्हणून कंपनी सांगते. ओके. आता साबण चांगला ओळखायचा कसा, कोणाला माहिती आहे का? बघा साबण चांगला ओळखायचा कसा, तर प्रत्येक साबणावर गव्हर्नमेंटनं एक TFM मेन्शन केलेला असतो, टोटल फॅटी मटेरियल. तुम्ही घरी जाऊन तुमच्या साबणावर चेक करू शकताय. टोटल फॅटी मटेरियल म्हणजे काय, त्यामध्ये काय कंटेन्स वापरले त्याच्यावर त्याचं ग्रेड ठरते, फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड. ओके. आता हा संतूर साबण जो आहे त्याच्यामध्ये TFM आहे 72%. हा साबण आहे सेकंड ग्रेड. ते मी नाही सांगत तर प्रत्येक कंपनीच्या साबणावरती लिहून दिलेलं आहे. आमच्या साबणामध्ये 76% TFM आहे. आमचा साबण आहे फर्स्ट ग्रेड. डव साबणामध्ये देखील 76% TFM आहे. डव साबण देखील फर्स्ट ग्रेडचा आहे. आणि डेटॉल, लॉयबॉय आणि मेडिमिक्स हे 3 साबण आहेत 62% TFM. हे साबण आहेत थर्ड ग्रेडचे. कंपनीने सांगितले आमचा साबण थर्ड ग्रेडचा आहे, कंपनीने सांगितलं आमचा साबण सेकंड ग्रेडचा आहे, आणि काही कंपनी सांगतात आमचा साबण फर्स्ट ग्रेडचा आहे. मला सांगा आपण आता साबण कोणता खरेदी करणार? आता बघा जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, सेकंड ग्रेड फेल होईल, थर्ड ग्रेड पण फेल होईल. आता राहिले फर्स्ट ग्रेडचे 2 साबण, कुठला खरेदी करणार आपण? आता वेस्टीजचा साबण खरेदी करणार. पण सर बघा मी तुम्हाला सांगितलं मॅडम की साबणाची MRP, मी मगाशी जे पहिले इन्कम तुम्हाला सांगितलं रिटेल प्रॉफिट, त्या सगळ्या ऑफरनुसार जर तुम्ही आमचा साबण खरेदी केला तर आपल्या सगळ्या वस्तू तुम्हाला ऑन MRPच्या 50% पडतात. त्या हिशोबाने बघायला गेला तर आपला साबण बसते कितीला? 20 रुपयाला. म्हणजे मार्केटपेक्षा 3 पटीने स्वस्त आणि क्वालिटीला 1 नंबर असणाऱ्या 350 पेक्षा जास्त वस्तू आपल्या कंपनीत द्यायचं. ओके. बघा सर साबणाची आवड निवड प्रत्येकाची वेगळी आहे, साबणाची आवड निवड प्रत्येकाची वेगळी आहे. पण आपल्या घरी 100% हेच प्रोडक्ट आहे वापरायला. मी आज काय म्हणतोय, ह्या पॉन्ड्स ऐवजी आमच्या कंपनीचं हे बॉडी टाईप वापरा.
का वापरा मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही याची कंपनी कधी चेक केली सर नाही. बघा ही जी कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर प्रायव्हेट लिमिटेड. ओके, आता हिंदुस्तान युनिलिव्हर म्हटलं की आपल्याला काय वाटतंय भारतातली. तर ही कंपनी आहे सर इंग्लंडची. इंग्रज भारतातनं जाऊन किती दिवस झाले किती वर्ष झाले याच्यावर चर्चा न करता आपला पैसा अजून इंग्रजांना चाललाय ह्याच्यावर देखील चर्चा न करता ₹1 कमी होत चाललाय, डॉलर महाग होत चाललाय ह्याच्यावर देखील चर्चा न करता देशभक्ती 2 मिनिटं जरी बाजूला ठेवली आपण आपली बचत बघूया. हे किती ग्रॅम आहे? 100 ग्रॅम आहे. हे आमची बॉटलची किती ग्रॅम आहे? 100 ग्रॅम. दोन्ही 100 ग्रॅम आहे. मला सांगा दोन्हीपैकी मोठी बॉटल कोणती वाटते? पॉन्ड्स वाटते. बघा सर 100 ग्रॅम आहे. आता मोठी का वाटते? तुम्ही जेव्हा घेऊन येत आहे पॉन्ड्स बॉटल तेव्हा ही पूर्ण भरलेली असते का? एवढीच भरलेली असते. 100 ग्रॅम म्हटलं 100 ग्रॅमच आहे. आता हे वरचं जे एवढं प्लॅस्टिक विनाकारण कंपनीने तयार केलंय मला सांगा हे करण्यासाठी एक कंपनीला ₹2 खर्च आला असेल? डेफिनेटली आला असेल. आता हे ₹2 कंपनी पदरचं घालणार आहे का आपल्या खिशात घेणार आहे? आपल्या खिशात घेणार आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आपण आपली बचत बघूया. बघा ह्याची किंमत किती आहे? ₹90 MRP. ह्याची आमच्याची किंमत जर बघाल तर तुम्हाला दिसेल की ₹60 MRP. ओके, आता ह्याच्याऐवजी हे का वापरा? आता हे बसते तुम्हाला 90ला, हे बसते ₹60. जर आमचं तुम्ही ऑफरनुसार खरेदी केलं तर ऑन MRPच्या 50% म्हणजे कितीला बसणार? ₹30. आता ₹30 मिळणार आहे म्हणून आपण माती लावणार आहे का? याची क्वालिटी पण बघायला पाहिजे. आपण याची क्वालिटी चेक करूया. हात पडताना तुम्ही हातात असं मिक्स करायचा प्रयत्न करा. आता बॉडी टॅग जे असतं ना कोणतं पण असू दे, मार्केटचं पॉन्ड्स असू दे, आमचं असू दे किंवा मार्केटचं कोणतं पण असू दे, तर बॉडी टॅग कधी काम करतं जेव्हा तुमच्या बॉडीत ऑब्झर्व होतं. आता हे बॉडीत तुमच्या ऑब्झर्व झाले की नाही तुम्ही चेक करू शकताय. ओके, आता हे तुमच्या बॉडीत पूर्णपणे ऑब्झर्व झाले असेल. आता आपण पॉन्ड्स तुम्ही रोजच लावताय, पॉन्ड्स वापरून बघूया ऑब्झर्व होते की नाही होते. आता हा हातामध्ये मिक्स करायचा प्रयत्न करा. बघा की तुमच्या हातावर पीठ तरंगल्यासारखं तरंगेल म्हणजे काय तर ते ऑब्झर्व पण होत नाहीये. हे बसते तुम्हाला ₹90. जे आमचे 100% काम करते हे बसते ₹30. मग ह्याच्याऐवजी हे वापरायला काय हरकत आहे का? आता तुम्ही जर याचे कंटेंट चेक केले तर ह्यामध्ये सगळं केमिकल आहे. आता आमचे जे कंटेंट चेक केले तर पूर्ण ऑर्गॅनिक आयुर्वेदिक. बघा तुम्ही हे घरी आणलं, फोडलं पॉन्ड्स, घरात 2-3 दिवस वापरलं, नाही आवडलं म्हणून परत देऊ शकताय. बघा दुकानदाराची पहिली उतरली की आपला त्याचा संबंध संपला. पण आपली कंपनीमध्ये घरी घेऊन जावा, 30% संपेपर्यंत वापरा. जर नाही आवडलं तर परत आणून द्या, तुम्हाला तुमचे पैसे परत देतील. मी तोंडानं काय पण सांगू शकतोय मॅडम, ह्याच्यावरती प्रत्येक प्रोडक्टवरती कंपनीने लिहून दिले 100% गॅरंटेड. तुम्ही वाचू शकताय. भारतातली एकमेव अशी कंपनी आहे जी प्रोडक्टवरती लिहून देते की जर नाही आवडलं वापरून परत करा, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. ओके, तर ह्याच्याऐवजी हे वापरायला काय हरकत आहे का? काय हरकत नसावी. अशा पद्धतीच्या सगळ्या वस्तू आहेत. 350 पेक्षा जास्त वस्तू आपल्या कंपनीच्या अशा आहेत ज्या मार्केटपेक्षा स्वस्त आहेत आणि क्वालिटी देखील चांगली आहे. मॅडम आपण घर बसून आपल्याला कळणार पण नाही आपण कुठे लोक खरेदी करल्यात आणि त्याचे पैसे आपल्याला घर बसल्या मिळायला चालू होतात. प्रचंड पैसा मिळवाले भरपूर लोक असे आहेत ज्यांनी फक्त दुकान बदलून आपलं आयुष्य बदललेलं आहे. एक दुकान बदलायचं आहे आणि आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. ओके, आणि कंपनीचं ब्रीद वाक्यच काय आहे तर विश यू वेल, आपकी सफलता में आम्हाला सफलता आहे. ज्यावेळी तुमच्या घरी पैसे येणार त्याच वेळी आमच्या घरी पैसे येणार. कंपनी म्हणजे तुमच्या घरात पैसे आल्याशिवाय आमच्या घरात पैसे येणार नाही आहेत. विश यू वेल. कंपनी वेल्थ आणि वेल्थ दोन्हीवर कंपनी काम करते. तुमचं पूर्ण कुटुंबाचं आरोग्य पण सुधारेल आणि घरात जर पैसा आला तर आनंद सौख्य जे काय म्हणतोय आपण ते सगळं नांदायला आपल्या घरी येऊ शकते. तर एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकते. तर निर्णय घ्या, थोडा स्टडी करा, तुमच्या लक्षात येईल कंपनी काय आहे, कंपनीचं किती मोठं विजन आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या कंपनीचे जे गौतम बाली सर आहेत MD ते काय म्हणतात, अपने प्रोडक्ट के बारे में मत बताओ, अपने प्रोडक्ट खुद बोलते हैं. ओके, म्हणजे जेव्हा आमच्या वस्तू तुमच्या घरी येतील तेव्हा आमच्या वस्तू तुमच्याशी बोलतील की आम्ही काय क्वालिटीज आहे. तर तुम्ही काय करा, एक निर्णय घ्या, फ्री ऑफ कॉस्ट जॉईनिंग आहे तर जॉईनिंग व्हा आणि हा बिझनेस करायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज आला इथं मला प्रेझेंटेशनसाठी मी बोलवलं, इतका वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. हाय फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेस्टेज विनस्ट्राईक नावाचं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ रोज बघायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.